पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो। मीठ तुम्ही या पुण्यभूमीचे गुण मिठाचे सोडू नका। एकदाची हा मानव जन्म निरर्थक करू नका। प्रकाश तुम्ही या जगताचा प्रकाश झाकून ठेवू नका। दिवा लावणे मापाखाली कधी कुणी ठेवितो का? शब्द आजच्या शुभवर्तमानामधील प्रभू येशू ख्रिस्ताचे। ख्रिस्तात आहे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात। मिठाचा खारटपणा जर गेला तर माणसाच्या पायाखाली तुडवण्या पलीकडे त्याचा काहीच उपयोग नाही। येशू म्हणतो तुम्ही जगाचा प्रकाश आहात। दिवा लावून कोणी मापाखाली ठेवत नाही, तो दिवठणीवर ठेवला जातो म्हणजे सर्वांना प्रकाश देतो। तुमचा प्रकाश इतरांपर्यंत असा पडू द्या की त्याने तुमची सत्कर्मी पाहून स्वर्गीय पित्याला गौरव द्यावा। ख्रिस्तात आहे माझ्या प्रिय बंधूंनो, आज आपण आजच्या पवित्र मिसामध्ये विशेषरित्या विवाहितांसाठी, विवाहित जोडप्यासाठी प्रार्थना करत आहोत। आणि योगायोगाने आजचं जे पहिलं वाचन आहे ते स्त्री आणि पुरुष ह्यांच्यामधला तो संवाद आहे। उत्पत्तीच्या पुस्तकामधून आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकलेलं आहे। गेले काही दिवस ही वाचन चालू आहेत आणि आजच्या वाचनामध्ये आपण पाहत आहोत की परमेश्वर आदामाला प्रश्न करत आहे, तू हे काय केलंस? आदामाने काय केलं होतं? काय केलं? कुणाला ठाऊक आहे? परमेश्वराने आदाम आणि एवा यांना आज्ञा दिलेली होती, बागेमधील सर्व फळांचा आस्वाद ते घेऊ शकतात, परंतु जे मध्यभागी झाड आहे त्या झाडाचं फळ खाऊ नये अशी परमेश्वराने आदाम आणि एवा, ते पहिले आई बाप, यांना आज्ञा केलेली होती। आणि सैतानाने एवेला भुरळ घातले आणि एवेने ते फळ खाल्लं आणि आदामाला दिलं। ज्यावेळेला परमेश्वर संध्याकाळी बागेत आला त्यावेळेला तो आदामाला प्रश्न करत आहे आजच्या ह्या पहिल्या वाचनामध्ये, तू हे काय केलंस? आणि आदाम काय म्हणतो?
जी सहचारणी तू मला दिलीस तिने मला सांगितलं आणि ते मी खाल्लं. बरोबर? हे माझे शब्द नाहीत, हे जुन्या करारामधील शब्द आहेत. म्हणजे जी चूक आदामाने केली तो ती कबूल करायला तयार नाही. तो बोट ईवेकडे दाखवतो, तिने मला सांगितलं म्हणून मी हे केलं. आणि एवा काय करते? ती म्हणते सैतानाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्लं. म्हणजे आपले पहिले आई बाप ज्या आज्ञाभंगाचं पाप त्याने केलं ते कबूल करायला, ते स्वीकार करायला तयार नव्हते. परमेश्वर त्यांना शिक्षा करतो. आजच्या वाचनामध्ये सांगितल्याप्रमाणे परमेश्वर त्यांना म्हणतो की यापुढे तुम्ही तुमच्या श्रमाचं फळ खाल. तुम्हाला काम केल्याशिवाय खायला भेटणार नाही. देवबंधू भगिनीनो, आपल्या पहिल्या आई बापांच्या आज्ञाभंगाच्या या पापामुळे जगामध्ये दुःख आलं, मरण आलं. आज आपण जोडप्यासाठी विशेष प्रार्थना करत आहोत. जी प्रवृत्ती आदाम आणि एवा यांनी दाखवली तीच प्रवृत्ती आजही आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये दिसून येते. ज्यावेळेला आपल्या हातून एखादी चूक घडते त्या आपण ती मान्य करायला तयार नसतो. आपलं बोट नेहमी दुसऱ्यावर लागलेलं असते.
माझ्या प्रेमाची वैशिष्ट्याची गुण म्हणून नमो ही कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य आहेस तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू Congratulations, dear mommy, papa. Congratulations to you. Congratulations to you. Congratulations.
इथे गुडघे टेकू शकताय. ज्यांना त्रास आहे ते बसून घ्या. ज्यांना त्रास आहे गुडघे नको टेकू, बसा. हालेलुया. राजांचा राजा, प्रभूंचे प्रभू, शाऊलाला ज्यांनी पाऊल बनवलं तो परमेश्वर आपल्या मागे आहे. देवाच्या लेकरांचा खून करणारे जे व्यक्ती आहे त्या कामाला गुंतलेले माणूस देवाच्या नावाचा प्रचार करायला चालू केलं. त्या पवित्र आत्मा देणारा प्रभू येशू आता आपल्यामध्ये आहे. येशूकडे बघा, डोळे उघडून बघा, आशेने बघा. येशूला सांगा मला तुझं कार्य करायचं आहे. येशू मला एक नवीन उत्पत्ती बना. येशू मी अपात्र आहे तरी मला तुझंच कार्य करायचं आहे. माझ्या मनामध्ये भित्रीपणा आहे, येशू दूर करून दे. मी कधी कधी दुर्बळ आहे, येशू दूर करून दे. मला बरे कर, मला शक्ती दे. येशू मी आयुष्यभर तुझ्याशी ऋणी असणार. याचा आपल्या भागामध्ये हाडाला खूप दुखणे त्रास होता असे कोणाला तरी जे दुखणे होतात त्यातून पूर्णपणे आता देवाने मोकळा केलेला आहे असे कोण असेल तर हात वर करा. बरं वाटत असेल तर. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. टाळ्या वाजव देवाला. हालेलुया. कोणाचा तरी बंद असलेले कान देवाने आता उघडलेला आहे. कोणाचा तरी एका कानाने बरोबर ऐकू येत नव्हता असे कोण असेल तर चांगला कान आता बंद करा. चांगला कान बंद करून दुसऱ्या कानाने ऐकायला बघा. एक बोट आतमध्ये घुसवा. दुसऱ्या कानाने आता बरोबर ऐकू येत आहे. ऐकू येत आहे. कधीपासून तुम्हाला त्रास होत आहे? 5 वर्ष. हालेलुया. परमेश्वराने 5 वर्ष जुनं असलेल्या या आजारपणा दूर केलेला आहे. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.